लक्षात आहे ना? मकर संक्रांत 15 जानेवारी आहे ना? आणि त्या दिवशी काय करायचं? तिळगुळ घ्या, गोड बोला. आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी तुम्ही भांडू नका, वाण वाटायचं. मला आठवतंय काही काळ निवडणुकामध्ये त्या चिन्हावर कमळाची टिकली, हाताची टिकली, धनुष्यबाणाची टिकली, असे टिकली तर टिकली, नसता कुणकड हुकले, असं चित्र होतं. तर मकर संक्रांत लक्षात आहे ना? आपल्याला 15 जानेवारी रोजी मतदान करायचं आहे. लातूर, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर. काय म्हणतात लातूरकर? काय म्हणतात? अहो, लातूरकरांनी ठरवलंय हो. लातूरकरांनी ठरवलंय. काय ठरवलंय? जे लोकांचे फोन उचलतात, जे लोकांना भेटतात, ज्यांना माणुसकी आहे, ज्यांच्याकडं विनम्रता आहे, जे काम सरो वैद्य मरो असं वागत नाहीत, ज्यांच्याकडं विकासाची दृष्टी आहे, फक्त फेकाफेकी, टाकाटाकी आणि ठोकाठोके हे लातूरकार सहन करत नाहीत. हे लातूर आहे शिवराजजी पाटील चाकरकरांचा लातूर, विलासराव देशमुखांचा लातूर, केशवराव सोनवण्यांचा लातूर. इथं बनवा बनवी, उडवा उडवी आणि मी मोठा, माझ्याकडे पहा आणि बेरफुल व्हा, नाही जमणार. लोकांनी ठरवलंय. तुम्ही फार चांगली गाय आहात, तुम्ही फार चांगले अँबॅसेडर आहात, तुम्ही भेटूया, बोलूया, करूया असं करताय. लोकांना अनुभव आलाय. अहो, तुम्ही बोलला होतात ना मंगल कार्यालयाच्या विषयावर, होतात ना अमित देशमुख दवाखान्याच्या विषयावर, बोलला होतात ना अवैध धंद्याच्या विषयावर. तुम्ही आमदार आहात, सभागृहात आवाज उठवला म्हणजे संपत नाही. तुम्ही होतात ना आरोग्य मंत्री. मग काय चाललंय लातूरचा जिल्हा शासकीय रुग्णालय? अरे फेकाफेकी करायचं, बनवाबनवी करायचं, फेक जाहीरनामा करायचा, हे लोकांना आवडत नाही. मग तुलना करत असताना या ठिकाणी काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी लढते आहेत निश्चित, काही ठिकाणी तर धुरंगी लढतात. आणि भाजपत गोंधळ, अहो त्याच्यापेक्षा काँग्रेसमध्ये जास्त गोंधळ. समाज पाटलाला उमेदवारी नाही, समाज पाटलाच्या जावयाला उमेदवारी नाही, त्या ठिकाणी शहर जिल्हाध्यक्षाला नाही, आमक्याला नाही, तमक्याला नाही, नाहीचा पाडा हा करत असताना, इस घर को आग लगी इस घर के चिराग से म्हणत असताना माझ्याकडे पहा, किती सुंदर फोटो दिसत आहेत. आणि जेव्हा लातूर मध्ये काय म्हणतायत लातूरकर, उगवलाय कमाल. काही लोकांना ते बघून मळ करताय, पण त्यांनी आता हळूच कमळाच्या बाजूला. व्यक्तिपूजा लातूर मान्य करत नाही, योग्य वेळी धडा शिकवते. ही संस्कृती आहे लातूरची, ही प्रकृती आहे लातूरची. आणि अशा एका परिस्थितीमध्ये विकास करायचा नाही, सगळ्या पक्षात आपले डीलर ठेवायचे. ही जे नॉट लीडर, ही जे डीलर, त्या पक्षात डीलर, त्या पक्षात सहकार मंत्री डीलर, त्या पक्षात माजी मंत्री डीलर, त्या पक्षात अजून कोणतरी, आणि शेवटचे 2 दिवस का करतात? दे दे अल्लाह के नाम दे दे वाटत फिरतात. आणि आम्ही साधे लाचार, आने दो खाने दो. हे लोकांनी ठरवलंय आता लातूरची अस्मिता. अहो, जो व्यक्ती 15 वर्ष असताना देशकेंद्र शाळेसमोर उड्डाण पूल केला, तो का पाडला? तो झाला कोणाच्या काळात? पाडला की पाडला. 15 वर्ष आपल्या वडिलाच्या नावावर मत मागत असताना, गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर आणला असताना, एक राजस्थान शाळा,
की 1 नंबर का 5 नंबर चौकापर्यंतचा रस्ता जो करू शकत नाही त्यांनी खोटी आश्वासनं द्यायची कशासाठी? आणि सुंदर उदाहरण दिलं संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी की म्हणले बैल सोलापूर प्रमोद महाजन यांचं उदाहरण दिलं. गाय फार चांगली गाय म्हणले, 1 लाखाची गाय, लाखी गाय, पण दूध 0. वांजोट्या गायी पाळायचं नाही आता लातूरकरांनी ठरवलाय. हे काय हे सांगायला निलंगेकर नाही म्हणत, संभाजीराव लातूरमध्ये राहतात, LIC कॉलनीकडे त्यांचं घर आहे, ते तिकडले रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि माझी सगळ्याला सांगणे आहे, पातळी सोडू नका, लेवल सोडू नका, कारण लातूरमध्ये खालच्या पातळीवर शिव्या देऊन टाकून बोललेला जमत नाही. अर्धी लढाई हे भारतीय जनता पक्षाच्या कमळाने जिंकले. हडबडी गडबडी टीका टिप्पण्णा बी टीम ए टीम हे सगळं चालणार. मठातले महाराज ना हे भैया ना ते भैया. काही ठिकाणी काही गोष्टी अपरिहार्यतेमुळं एका बाजूला सोशल इंजिनिअरिंग, दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते, पण इथं सुद्धा माझा कार्यकर्ता काय बेरंग कार्यकर्ता, माझा कार्यकर्ता, माझ्या प्रॉपर्टीचा मालक असलेला जर कोणी उमेदवार देणारा असेल तर मात्र लातूरकर चुनचुनकर गिनगिनकर हिसाब किताब चुका देंगे. आम्ही आता हलक्याचा नवस बोलणार नाहीत, आता हलक्यात घ्यायचंच नाही. आणि म्हणून लातूरकरांनो, लातूरची संस्कृती, लातूरची सभ्यता कशासाठी तुलना करा, विचार करा. जे माणसं केंद्रात सरकार आहे, काय फायदा तुम्ही म्हणाल? आला ना बोगी कारखाना, देशातला एकमेव प्रकल्प ज्यासाठी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न केले. हो हो हो, आमचे त्यांचे मतभेद असतील, आम्हाला पटत नसेल, अहो शेवटी आपलं घर बांधायचं म्हणजे इटा आणा, वाळू आणा, मिस्त्री आणा, गिरावा आणा, पाणी आणा, आणि मग ते वाळू द्यावं लागतंय. तो प्रकल्प आहे. स्थानिकला नोकऱ्या, अहो खाजगी ऑइल मिल डाळ मिल बंद पडायची वेळ आली, बिहारचे कर्मचारी येतात. आम्ही जर कामच करणार नसू याचा अर्थ लातूरची माणसं चुकाराच नाही म्हणणार नाही. पण या सुद्धा बोगीचा प्रकल्प आणला का नाही? रेल्वेनं पाणी आणलं का नाही? कुटुंब प्रमुख म्हणून काय करावं लागतंय? आरोग्य शिबिरात घेतलंय का नाही? आणि फक्त बोलायचं कोण? टक्केवारी. हो तुमच्या एवढी टक्केवारी कोण करतंय? हो, आणि हे बंद करावं. कुठल्याही नेत्यांनी डिफेमेशनच्या धमक्या देणं बंद करावा. शेवटी लोकशाहीच्या नरडीला चाप लावायचं पाप होता कामा नये. आणि म्हणून देशात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, आणि लातूरात सुद्धा त्याच विचाराचं आलं पाहिजे. आणि त्यासाठी काही माणसं, एखाद दुसरा माणूस चुकीचा येईल निश्चित. या सभागृहामध्ये विक्रांत गोजमगुंडे असलेच पाहिजेत. आणि मेहरबानी करून क्रॉस वोटिंगच्या लफड्यात पडू नका. अल्पसंख्याक पाशा पटेलचा मुलगा उभा राहिलाय, त्या ठिकाणी त्या गटामध्ये 11 लोक एका उमेदवाराच्या विरोधात आहेत. काय वातावरण म्हणते? काय म्हणतात लातूरकर? काय म्हणते प्रभाग 2? कमळ. कुणाला होत असेल मळमळ, कुणाला होत असेल जळजळ, पण लातूरकर हे सुज्ञ आणि जाणकार आहेत. काय म्हणतोय प्रभाग 15? काय म्हणतोय प्रभाग 11? काय म्हणतोय प्रभाग 10? हे निकालानंतर कळणार आहे. शेवटी हे एक उत्सव आहे, एक यात्रा आहे. वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे. हलक्या बँड लावा, पण लोकांना काल जसं अजित पाटील कवेकर अत्यंत अप्रतिम बोलले, आयुष्यात पहिल्यांदा एक अभ्यास पूर्ण अजित पाटील कवेकर बोलले. निश्चित जाने वाले जाने दो असं न करता, घरात नवरा बायकोचं जमत नाही, बाप लेकाचं जमत नाही,
भावाचं जमत नाही. कुणाच्या तरी नावावर खापर फोडायचं नसताय, चुका होत असतात. मी निवडणुकीत फिरलोय पाटील साहेबांच्या पहिल्या लोकसभेला. कुठं जायचं? मुळजला जायचं, तिथं जाऊन भेटायचं. कुठं जायचं? निलंग्याला जायचं. बाबुराव लष्कराबरोबर अनेक निवडणुकीला फिरलोय. अरे मोठ्या मनाची माणसे. अटल बिहारी वाजपेयींच्या शब्दात, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता, टूटे दिल से कोई खड़ा नहीं हो सकता. फक्त विलासरावांचं नाव आता सर्व आपल्या हाती आहे. कशाला? अरे सत्ता जिल्ह्यावर कसं वागला द्या लेखाजोखा. 2.5 वर्ष काँग्रेसचा महापौर झाला. सांगा, आम्ही केला नव्हता, आमची इच्छा नव्हती. काय केलं 2.5 वर्षामध्ये? स्पष्ट माणसं, चांगली माणसं, लोकांच्या सुखदुःखात जाणारी माणसं हे निवडून दिले पाहिजेत. मी सांगतो या निवडणुकीत अनेक चमत्कारिक फक्त गरज आहे इमानदारीची. मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षात, मला पक्ष आवडत नाही, पक्षाचे बंडखोर आवडतात त्यांच्या बाजूला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये कमळ असेल, हात असेल, धनुष्यबाण असेल, 13 काय म्हणतंय, 14 काय म्हणतंय, 15 काय म्हणतंय. हा बाजार नाही महानगरपालिका म्हणजे. त्या ठिकाणी जाऊन आपले धंदे चालवण्यासाठी जर जाणार असतील तर मतदार त्याला त्याची जागा दाखवतात. आम्हाला आठवत आहे जयम विरुद्ध सीएमच्या निवडणुकीत लातूरकरांनी, लातूरच्या लोकांनी हिऱ्यासारखा पाळकणारे रत्न पारखी लोक आहेत. म्हणून मित्र हो, ठरवलंय लातूरकरांनी बोलणार नाहीत. भेटलं की म्हणतील कसं वाटतंय हो, काय म्हणते हवा करू, काढून घेण्यासाठी विचारतील. याचा अर्थ आणखीन 8-10 दिवस घराघरापर्यंत जा, मयत कोण आहेत पहा, गाव सोडून गेलेले पहा. काय या ठिकाणी जसं पाशा पाटलांचा मुलगा प्रभाग भक्कम आहे, प्रभाग 11 भक्कम आहे, प्रभाग 12 भक्कम है, प्रभाग 10 हा कुछ भी हो सकता है. त्या ठिकाणच्या लोकांनी जर व्यवस्थित नियोजन केलं, हे घडलं, असं घडू शकते. नाही जमणार पण घडणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिकडं अजित पाटील कव्हेकर यांच्या मिसेस उभा आहेत, आजीतीताई, त्यांचंही वातावरण चांगलं आहे. पण शिवाजीराव पाटील कव्हेकर, काही दुसरे कार्यकर्ते असतील, वहिनी असतील, जीपच्या सगळ्याला सामूहिक नेतृत्व, सामूहिक लिडरशिप. रमेश कराड असतील, डॉक्टर अर्चना पाटील असतील, अभिमन्यू पवार असतील, सुनील गायकवाड असतील, पाशा पटेल असतील, संभाजीराव पाटील असतील, या सगळ्यांनी मिळून गोविंद केंद्रे असतील, ज्यांना वेळ आहे, जे वेळ देऊ शकतात, जे कष्ट करू शकतात, आणि ज्यांना जिम्मेदारी देताना त्या ठिकाणी मध्येच वाटमारी होता कामा नये. पाईपलाईनलाच भोग पाडायचं, तिकडं पाणी जाऊच द्यायचं नाही. पण संभाजी पाटील जेव्हा एक बार कमिटमेंट करतात ते अपने आप की भी नहीं सुनते. फक्त गरज आहे सामूहिक नेतृत्व, सामूहिक जबाबदारी. मिले सुर मेरा तो सुर बने हमारा. म्हणून काय म्हणतात लातूरकर, 15 तारखेला करला लोक बेकार म्हणतात, 16 तारखेला, आणि करी दिवशी निकाल लागणार आहे. म्हणून जागरूकपणे मताचा टक्का वाढला पाहिजे. ववसणं फिवसणं वाण हे करत राहील, पण मताचा टक्का वाढला पाहिजे. नाश्ता करने करे तब नहीं लगे बोया पेले बबूल का आम कहां से आहे. अरे नाही हो, कमळ यायला पाहिजे होतं, पण काय करावं. नाही हो, इथं कमळ पडायला पाहिजे होतं. अरे गप बसू नका, झाडून. मला वाटतंय, हे वाटतंय. लातूरकर म्हणतात, काय म्हणतात ते दाखवून द्या. मित्र हो, मस्त रंगत येत आहे. फक्त एकच सगळ्या प्रचारकांना विनंती करायची आहे, पातळी सोडून आवाजच्या 16 भाषेत थर्ड डिग्री. मग दिल्लीवाले बोलतात, मुंबईवाले बोलतात, आम्हीच काय गप बसायचं. मतावर परिणाम होतोय.
बऱ्याच वेळा तुमच्या भाषणानं मतदार हे नको रे बाबा हे लातूर आहे. सभा होती, स्वर्गीय 2 माणसं, स्वर्गीय शिवराजजी पाटील चाकूरकर, स्वर्गीय मनोहरराव घोमारे. खुल्लं वातावरण होतं घोमारे साहेबाच्या बाजूनं. शिवराज पाटलाचं भाषण झालं. त्या सभेत उमाकांत पाटील सुलाळेकर, ललिता पांढरे, BG सूर्यवंशी, MD गायकवाड, रामेश्वर बद्दर या सगळ्यांनी मिळून ती सभा आयोजित केली होती. देवाला द्यायला पदर नाही घ्यायला गुलालच लागत नाही. घोमारे साहेब बोलून गेले. आता 11 वाजलेले आहेत. 12 वाजवणं माझ्या हातात आहे. लोक निघून गेले आणि घोमारे साहेबाचा गुलाल उधळायची वेळ आली असताना एका वाक्यामुळं, म्हणून समज को समजो, शब्द हे शस्त्र आहेत, ते विचार करून वापरा, मस्ती जगू नका. पैशावर सगळ्या गोष्टी होत नसतात. म्हणून प्रत्येकाने आपले मित्र नातेवाईक बाहेर गावी असतील, काही जण म्हणते पुण्यात जास्त भाव निघेल तिकडे बी नाव आहेत तिकडे बघू, मुंबईत जास्त भाव निघेल तिकडे चालू आहेत तिकडे बघू. बघा, कुठं करायचंय तिथं करा, पण मताचा हक्क बजवा. आम्हाला जे वाटतंय, काय म्हणतात लातूरकर, व्यक्तिपूजक नाही तर लातूरकर. मित्र हो, मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.